विचार करा, 1857च्या उठावात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा साताऱ्याचा एक निष्ठावान वकील, जो एका क्षणी स्वतःच्याच माणसाकडून दगाबाजीचा शिकार होतो. आणि मग मग अचानक वेषांतर करून असा काही निसटतो की इतिहासाच्या पानांवरून कायमचा गायब होतो. बापरे, म्हणजे हे हे ऐकायलाच एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखं वाटतंय. हो ना, तो पुन्हा कधीच कोणाला सापडत नाही. नमस्कार आणि आपल्या या विशेष सखोल चर्चेत, या डीप डाईव्ह सत्रात ऐकणाऱ्या सर्व अभ्यासकांचं खूप खूप स्वागत. स्वागत. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील 1857चा उठाव. पण पण आपण इथे फक्त वृक्ष तारखा किंवा कंटाळवाणी माहिती वाचणार नाही आहोत, नक्कीच नाही. राईट? आज आपण एका क्विज मास्टरच्या भूमिकेतून ऐतिहासिक संदर्भांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न उलगडणार आहोत. हे तेच प्रश्न आहेत जे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेले आहेत. आणि इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे बघा. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना फक्त पाठांतर करून चालत नाही. बरोबर. जेव्हा आपल्याला त्या ऐतिहासिक घटनेमागचं म्हणजे असं म्हणूया की का आणि कसं समजतं ना, राईट. तेव्हा ज्ञानाचा खरा उपयोग होतो राईट. आणि ते कायम लक्षात राहतं. अगदी 100%. तर ऐकणाऱ्या सर्वांसाठी आजचे नियम थोडे रंजक करूया. मी परीक्षेचा संदर्भ देईन, प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय सांगेन. त्यानंतर आपण एक 5 सेकंदांचा काउंटडाऊन करूया. अच्छा, म्हणजे रॅपिड फायर सारखं. हो, अगदी तसंच. ऐकणाऱ्यांनी स्वतःच्या मनात अचूक उत्तर गेस करायचं आहे आणि मग आपण ते उत्तर आणि त्यामागचं भन्नाट लॉजिक उलगडू. चला तर मग सुरू करूया आपला पहिला टप्पा, उत्तरेकडची ठिणगी आणि भिल्लांचा लढा. चला. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये आयोगाने एक खूप ट्रिकी प्रश्न विचारला होता. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण, आता पर्याय आहे का, पहिलं उत्तर भारतातील उठावापासून प्रेरणा, दुसरं भागोजी व काजीसिंग नाईक सामील झाले आणि तिसरं काजीसिंग व सहकाऱ्यांनी खजिना आणि पोस्ट जाळले. आता यातले बरोबर पर्याय कोणते? फक्त पहिलं आणि दुसरं, दुसरं आणि तिसरं, की वरीलपैकी सर्व? चला ऐकणाऱ्यांनी पटकन गॅस करायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे वरीलपैकी सर्व. अरे चा, म्हणजे ही सगळीच कारणं भिल्लांच्या बंडाला कारणीभूत होती तर? हो, हे बघा, जेव्हा उत्तर भारतात उठाव झाल्याची बातमी पोहोचली ना, तेव्हा ब्रिटिशांची सत्ता कमकुवत झाल्याचा विश्वास भिल्लांना वाटला. त्यांना वाटलं की हीच योग्य वेळ आहे. राईट. आणि यात सर्वात रंजक गोष्ट म्हणजे काजीसिंग नाईक यांची पार्श्वभूमी. हो, ते आधी ब्रिटिश पोलीस दलातच होते असं वाचलं होतं मी कुठेतरी. अगदी बरोबर. ते आधी व्यवस्थेचाच भाग होते, पण त्यांनी ती नोकरी सोडली आणि थेट दळणवळणाची साधने म्हणजे जे पोस्ट ऑफिस वगैरे होतं ते जाळलं, सरकारी खजिना लुटला. म्हणजे जे कालपर्यंत व्यवस्थेचे रक्षक होते तेच आता बंडखोर बनले. होय ना? पण बघा, एकीकडे सामान्य जनता लढत होती, पण दुसरीकडे काही राजकर्ते काय करत होते हा एक मोठा विरोधाभास आहे. आणि तोच 2023च्या फॉरेस्ट मुख्य परीक्षेतील एका प्रश्नातून स्पष्ट होतो. कोणता प्रश्न? प्रश्न असा होता, 1857चा उठाव दडपण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांना मदत केली? पर्याय होते ए. पेठचा राजा भगवंतराव, बी. श्रीमंत मालोजीराव सावंत, सी. नानासाहेब पेशवे आणि डी. नागपूरची बाकाबाई भोसले. कन्फ्युजिंग पर्याय आहेत थोडे. हो ना. आता यातली फक्त बाकाबाई की भगवंतराव आणि मालोजीराव? ऐकणाऱ्यांनी विचार करायचाय. 5, 4, 3, 2, 1. यातून सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही समोर येते की याचं उत्तर आहे फक्त नागपूरची बाकाबाई भोसले. बापरे, म्हणजे त्यांनी चक्क इंग्रजांना मदत केली? हो, हे खूप धक्कादायक वाटतं. बाकाबाईंनी नागपूरमधील उठावाचे प्रयत्न स्वतःच्या अधिकारात हाणून पाडले. आणि बाकीचे जे पर्याय आहेत, म्हणजे नानासाहेब पेशवे? हो, नानासाहेब पेशवे आणि पेठचे राजा भगवंतराव हे तर स्वतः उठावात ब्रिटिशांविरुद्ध सक्रिय होते. अच्छा, म्हणजे हे अगदी बुद्धिबळाच्या खेळासारखं होतं. एकीकडे काही राजे ब्रिटिशांची प्यादी बनत होते, तर दुसरीकडे सामान्य जनता राजाला वाचवण्यासाठी प्राणपणाला लावत होती. अगदी समर्पक उपमा आहे ही. आता मगाशी आपण भिल्ल नेत्यांबद्दल बोललो, त्याच फॉरेस्ट मुख्य परीक्षेत आणखी एक प्रश्न होता. 1857च्या उठावाचे नेतृत्व भिल्लांच्या कोणत्या नेत्यांनी केले होते? नावे ऐका: काजीसिंग, भीमा, मोवाशिया नाईक आणि नागोजी नाईक. आता यातले मुख्य नेते ओळखायचे आहेत. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे काजीसिंग, भीमा आणि मोवाशिया नाईक, म्हणजे पहिले 3च. राईट.
आणि नागोजी नाईक? नागोजी नाईक हे नाव प्रमुख नेतृत्वाच्या यादीत प्रामुख्याने येत नाही. सातपुडा पर्वतरांगांमध्ये गनिमी कावा वापरणारे मुख्य आधारस्तंभ हे काजी सिंग आणि भीमा हेच होते. आता वळूया एका अशा राजाकडे ज्याने स्वतःचा जीव गमावला. कंबाईंड गट क पूर्व परीक्षा 2022 चे राजे भगवंतराव यांना 20 मे 1858 रोजी ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिले. महत्वाचा प्रश्न आहे हा. पर्याय आहेत नामपूर शिंगोटे, पेठ, हरसूल की दिंडोरी. 5, 4, 3, 2, 1. आणि याचं उत्तर आपण मगाशीच एका पर्यायात पाहिलं, पेठ. नाशिक जिल्ह्यातील पेठचे राजे. म्हणजे पेठच्या राजाला फाशी का दिली गेली? कारण त्यांनी कोळी आणि भिल्ल बांधवांना गुप्तपणे रसद पुरवली होती. ब्रिटिशांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी राजा भगवंतरावांना 15 सहकाऱ्यांसह सार्वजनिकरित्या फाशी दिली. बापरे, सार्वजनिकरित्या? हो, इतरांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी. हे खूपच क्रूर होतं. आणि इथे आपला पहिला टप्पा संपतोय. पण एक जाणवते की हे जे कट रचले जायचे ते फसायचे कसे? इथेच तर खरी रंजक गोष्ट समोर येते. बरोबर. आणि म्हणूनच आपला दुसरा टप्पा आहे फसलेले कट आणि दडपशाही. AMVI पूर्व परीक्षा 2020चा प्रश्न पाहूया. नागपूरजवळ कामठी व टाकळी येथे 13 जून 1857 रोजी बंड पुकारण्याचे ठरले. त्याचे सूत्रधार कोण होते? पर्याय बापूराव व व्यंकटराव, सीतारामपंत व बाकाबाई, इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान आणि दिलदार खान, की फक्त सीतारामपंत आणि व्यंकटराव? 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे तो 4 जणांचा गट, इनायतुल्ला खान आणि त्यांचे 3 सहकारी. अच्छा, म्हणजे हे खरे मास्टरमाइंड होते तर? पण मग हा कट फसला कसा? मग अशी आपण बाकाबाईंबद्दल बोललो ना. हो, ज्यांनी इंग्रजांना मदत केली. राईट. बाकाबाईंनीच ब्रिटिशांना ही गुप्त माहिती दिली आणि हा 13 जूनचा कट उधळून लावला. आणि दुर्दैवाने या चौघांनाही फाशी झाली. म्हणजे स्वतःच्याच लोकांनी केलेला हा मोठा घात होता. अगदी. बरं, हा कट तर फसला. पण मुळात या उठावाची एक निश्चित तारीख ठरली होती ना? त्याच परीक्षेतला पुढचा प्रश्न. 1857च्या संग्रामाची तारीख डॅश डॅश ही निश्चित करण्यात आली होती. पर्याय 30 जून, 10 मे, 31 मे की 10 जून? 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे 31 मे. 31 मे. पण आपण तर वाचतो की उठाव आधीच सुरू झाला. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं ना तर लक्षात येईल. नानासाहेब पेशवे आणि अझीमुल्ला खान यांनी 31 मे ही तारीख ठरवली होती. त्यासाठी चपाती आणि लाल कमळ ही प्रतीकं वापरली गेली. अरे, म्हणजे हे तर अगदी आजच्या काळातल्या एखाद्या एन्क्रिप्टेड व्हॉट्सअप मेसेज सारखं होतं. हो ना, एक गुप्त संदेश जो फक्त आपल्याच लोकांना समजेल. पण अडचण कुठे झाली माहितीये? कुठे? 10 मे रोजी मेरठला सैनिकांनी घाईघाईत बंड आधीच सुरू केलं. या नियोजनाभावी ब्रिटिशांना सावध व्हायला खूप वेळ मिळाला. म्हणजे टायमिंग चुकल्यामुळे सगळा डावच फसला म्हणायचा. अगदी 100%. आता याच दडपशाहीचा कोल्हापुरातला संदर्भ बघू. वनसेवा मुख्य परीक्षा 2019. कोल्हापुरातील उठाव खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने दडपला? पर्याय जेकब, ग्लासपूल, मेजर डॅनियल की रॉबर्टसन? 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे जेकब, कर्नल जेकब. जेकब इतका महत्वाचा का होता? बघा, कोल्हापुरात रामजी शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली 27व्या नेटिव्ह इन्फंट्रीने बंड केलं होतं. तेव्हा सरकारने या जेकबला स्पेशल कमिशनर म्हणून पाठवलं. अच्छा. त्याने अतिशय वेगाने हालचाली करत बंडखोरांना पकडलं आणि चक्क तोफेच्या तोंडी दिलं. बापरे, तोफेच्या तोंडी? हे भयंकर आहे. होय, दडपशाही खूप क्रूर होती. पण तरीही लोक घाबरले नाहीत. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017मध्ये भिल्लांच्या शौर्यावर एक प्रश्न आला होता. काजी सिंग व डॅश डॅश हे दोन्ही भिल्ल नेते एक झाले व त्यांनी सुमारे 1,500 भिल्लांची पलटण उभारली. पर्याय दौलत सिंग, काळूबाबा, भीमा नाईक की मोवासिया नाईक? 5, 4, 3, 2, 1. मगाशीच आपण ही जी जोडी पाहिली होती, याचं उत्तर आहे भीमा नाईक. राईट. काजी सिंग आणि भीमा नाईक म्हणजे त्यांनी 1,500 लोकांची फौज उभारली. होय,
एप्रिल 1858 मधील अंबापाणीची लढाई याच फौजेने लढली. अरे अच्छा. आणि तुम्हाला माहितीये का, यात भिल्ल महिलांनीही अत्यंत धैर्याने मोठा सहभाग घेतला होता. 1500 ते 2000 ची फौज उभारून त्यांनी ब्रिटिशांना अक्षरशः जेरीस आणलं होतं. क्या बात आहे. महिलांचा सहभाग हे विशेष लक्षात ठेवण्यासारखं आहे. नक्कीच. आता आपण आपल्या 3ऱ्या विभागाकडे वळूया. डलहौसीचे धोरण आणि रंगोबापूजींचा थरार. राज्यसेवा मुख्य 2017चा प्रश्न. कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले? हां, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हो ना? पर्याय आहेत नागपूर, सातारा, अवध की झांसी. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे अवध. सातारा आणि झांसी पण खालसाच केलं होतं ना त्यांनी? हो ना? पण तिथे त्यांनी दत्तक विधान नामंजूर हे धोरण वापरलं होतं, कारण तिथे वारस नव्हते. राईट. पण अवधच्या नवाबाचा तर स्वतःचा वारस होता. तरीही डलहौसीने 1856 मध्ये गैरराज्यकारभाराचा, म्हणजे तुमचा कारभार नीट नाहीये, असा खोटा आरोप लावला आणि ते हडप केलं. म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काहीही कारणं द्यायची. हेच ते डलहौसीचं जुलमी धोरण. अगदी. आता पुन्हा महाराष्ट्रात येऊ. क्लर्क 2015चा प्रश्न. 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला? पर्याय अ. पेठ, ब. सुरगाणा, क. हर्सूल. आता यातले कोणते पर्याय बरोबर आहेत? 5, 4, 3, 2, 1. आणि याचं उत्तर आहे अ, ब आणि क, म्हणजे तिन्ही भाग. अच्छा, म्हणजे फक्त पेठच नाही. नाही, पेठ हे मुख्य केंद्र होतं नक्कीच, पण सुरगाणा आणि हर्सूलच्या डोंगर रांगांचा फायदा घेऊन कोळी आणि भिल्ल बांधवांनी गनिमी काव्याने मोठा लढा उभा केला होता. हां, आता आपण येतोय आजच्या सर्वात थरारक प्रश्नाकडे, ज्याने आपण या सत्राची सुरुवात केली होती. रंगो बापूजी गुप्ते. बरोबर. ASO कुहूर 2015. रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? पर्याय कृष्णाजी सदाशिव सिंदेकर, व्यंकटराव व बापूजी, रामजी सिरसाळ की बाबासाहेब शिर्के. 5, 4, 3, 2, 1. याचं दुःखद उत्तर आहे कृष्णाजी सदाशिव सिंधेकर. हां, त्यांचा स्वतःचा नातेवाईक होता, होय ना? हो, पैशाच्या लालसेने स्वतःच्याच नातेवाईकाने विश्वासघात केला. पण यातली रंजक गोष्ट अशी की ते निसटले. हो, रंगो बापूजी वेषांतर करून तिथून असे काही निसटले की त्यानंतर ते हवेत विलीन झाल्यासारखे गायब झाले. पुन्हा कधीच कोणाला सापडले नाहीत. हे म्हणजे एखाद्या नायकाने कायमचं रहस्य बनून जाण्यासारखं आहे. याच संदर्भात कर सहाय्यक 2015च्या परीक्षेत एक विधाने तपासा असा प्रश्न आला होता. बरं. 3 विधाने आहेत. अ. इनायतुल्ला खान आदींना फाशी झाली. ब. बापूराव या जमीनदारास फाशी दिली. आणि क. रंगो बापूजी गुप्ते यांना फाशी दिली. आता मगाशच्या चर्चेवरून कोणतं विधान चुकीचं असेल? 5, 4, 3, 2, 1. अगदी सोपं आहे. रंगो बापूजी कधीच सापडले नाहीत, त्यामुळे त्यांना फाशी होण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे विधान क चुकीचं आहे. आणि बाकीचे 2? इनायतुल्ला खान यांना नागपुरात फाशी झाली हे आपण पाहिलंच. आणि विधान ब देखील बरोबर आहे, कारण चंद्रपूरच्या अहेरीचे जमीनदार बापूराव यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. राईट. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. न्यायाची प्रतीक्षा ते शस्त्रांचा मार्ग. रंगो बापूजी गुप्ते हे तर एक वकील होते ना? हो, साताड्याच्या छत्रपतींचे वकील. मग ते शस्त्राकडे का वळले? लिपिक टंकलेखक 2014च्या प्रश्नात याचीच पार्श्वभूमी आहे. साताऱ्याचे राजे प्रतापसिंहाचे वकील म्हणून 15 वर्ष इंग्लंडला राहिले, परंतु उपयोग न झाल्याने 1854ला भारतात परतले. ते कोण? आपण आत्ताच यावर बोललो, ते होते रंगो बापूजी गुप्ते. बरोबर, पण ते 15 वर्ष तिथे काय करत होते? हे बघा, 1839 मध्ये साताऱ्याचं राज्य जेव्हा खालसा झाले, तेव्हा त्यांनी ब्रिटिश संसदेत लढा देण्यासाठी थेट इंग्लंड गाठले. 15 वर्ष? हो, पण अर्ज विनंत्या करून सनदशीर मार्गाने आपल्याला न्याय मिळत नाहीये हे इतक्या वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं. आणि मग भारतात परतल्यावर त्यांनी ठरवलं की आता शस्त्राचाच मार्ग धरावा लागेल. म्हणजे न्यायाची दारे बंद झाल्यावर माणसाला क्रांतीकडे वळावंच लागतं. अगदी. आता एक कन्सॉलिडेशन प्रश्न घेऊया, म्हणजे उजळणी होईल. 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते? पर्याय काजीसिंग नाईक, भीमा नाईक, भागोजी नाईक आणि दौलत सिंग. 5, 4, 3, 2, 1. आणि याचं उत्तर आहे वरील सर्व पर्याय योग्य. हे सर्व एकाच भागात होते. जवळपास हो.
भागोजी नाईक हे नगर नाशिक सीमेवर कार्यरत होते, तर काजी सिंग, भीमा आणि दौलत सिंग खानदेशात लढत होते. पण त्या सर्वांचा लढा परस्परांना खूप पूरक होता. आता आपण नागपूरच्या उठावाबद्दल एक महत्वाचा प्रश्न बघू. क्लर्क अँड टायपिस्ट 2011. 1857चा उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला? पर्याय बघा. राष्ट्रवादाचा अभाव होता, ब्रिटिशांकडे आधुनिक शस्त्रे होती, एकवाक्यता नव्हती, की राणी बाकाबाई ब्रिटिशांची एकनिष्ठ राहिली. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आपण आधीच कव्हर केलंय. नागपूरची राणी बाकाबाई ही ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली. पण एका राणीच्या एकनिष्ठ राहण्याने सगळा उठाव कसा फसू शकतो? कारण भोसले घराण्यातील अत्यंत ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांचा लोकांवर मोठा प्रभाव होता. त्यांनी स्वतः जनतेला आणि सैन्याला शांत राहण्याचं आवाहन केलं. अच्छा. हो, आणि त्यामुळे या उठावाला जो एक स्थानिक राजकीय पाठिंबा हवा असतो ना, तो मिळालाच नाही आणि 13 जूनचा तो कट उधळला गेला. म्हणजेच नेतृत्वानेच माघार घेतल्यावर बाकीचे काय करणार? तर ऐकणाऱ्या सर्वांना लक्षात आलंच असेल की काय अर्थ निघतो या सगळ्याचा. 1857चा उठाव हा फक्त सैनिकांचा नव्हता. यात भिल्ल, कोळी, मांग यांसारख्या आदिवासी जमातींचा, काही निष्ठावान राजांचा आणि रंगोबापूजींसारख्या लढवय्या वकिलाचाही खूप मोठा वाटा होता. हो ना. पण त्याचवेळी आपल्याच लोकांनी केलेला विश्वासघातही आपल्याला पदोपदी दिसतो. अगदी खरंय. आणि या चर्चेच्या शेवटी मी ऐकणाऱ्यांना एका नव्या विचारासोबत सोडून जाऊ इच्छिते बघा. कोणता विचार? जरा विचार करा, जर अझीमुल्ला खान आणि नानासाहेब पेशव्यांनी ठरवल्याप्रमाणे देशभरात 31 मेलाच एकाच वेळी उठाव झाला असता आणि नागपूरच्या बाकाबाई किंवा रंगोबापूजींचे नातेवाईक सिंदकर यांनी ब्रिटिशांऐवजी स्वतःच्या लोकांची साथ दिली असती बापरे. तर 1857चा निकाल आणि भारताचा इतिहास आज काहीतरी वेगळाच असता का? नक्कीच वेगळा असता. कदाचित आपला इतिहास नव्याने लिहावा लागला असता. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचे हे विशेष अभ्यास सत्र आपण इथेच थांबवत आहोत. सर्व अभ्यासक मित्रांना त्यांच्या आगामी परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच आणखी एका सखोल चर्चेसाठी आपण पुन्हा भेटूच. नक्कीच. तोपर्यंत इतिहास समजून घेत रहा आणि रेंगाळत राहण्यापेक्षा पुढे जात रहा. धन्यवाद.